परशा हा गावातील एका श्रीमंत घराण्याचा एकुलता एक मुलगा होता. दिसायला देखणा असला तरी पैशाचा प्रचंड माज आणि अहंकारी स्वभाव यामुळे तो कोणालाच जुमानत नसे. मुंबईत कॉलेजला असूनही त्याचं लक्ष अभ्यासात कमी आणि मौज मस्तीतच जास्त होतं. बापाचा पैसा तो दोन्ही हाताने उधळायचा, ज्यामुळे त्याच्या वडिलांना त्याची सतत चिंता लागून राहायची. मुलगा लग्नानंतर तरी ताळ्यावर येईल या आशेने वडिलांनी एके दिवशी लग्नाचा विषय काढला. पण परशाला इतक्यात संसाराच्या कचाट्यात पडायचं नव्हतं. त्याला आपली अय्याशी चालू ठेवायची होती. त्याने लग्नाला साफ नकार दिला. शेवटी वैतागलेल्या वडिलांनी त्याला शेवटचा इशारा दिला. जर तू लग्नाला तयार नसशील तर आजपासून तुझे सगळे लाड बंद. तुला उनाडक्या करायला मी 1 रुपयाही देणार नाही आणि माझ्या संपत्तीतून तुला बेदखल करेन. वडिलांच्या कठोर धमकीने परशा मात्र पेचात पडला. तो विचार करू लागला, जर वडिलांनी सांगितलेल्या मुलीशी खरोखर लग्न केलं तर आयुष्यभर या संसाराच्या बेडीत अडकून पडावं लागेल. माझं स्वातंत्र्य जाईल, मौजमस्ती संपेल आणि डोक्यावर उगाच जबाबदारीचं ओझं येईल. त्यातच त्याला एक भीती सतावत होती. जर लग्नानंतर पटलं नाही आणि घटस्फोटाची वेळ आली तर कायद्याने अर्धी संपत्ती आणि पोटगी त्या मुलीला द्यावी लागेल. कष्टाचा पैसा असा फुकट घालवणं त्याला मान्य नव्हतं. म्हणून त्याने एक खुनशी डोकं चालवलं आणि एक प्लॅन तयार केला. त्याने ठरवलं की या घरात कायमची बायको आणण्यापेक्षा एखादी भाड्याची नकली बायको आणायची. वडिलांना वाटेल की मुलाने लग्न केलंय, पण प्रत्यक्षात ती मुलगी फक्त पैशासाठी नाटक करेल. यामुळे संपत्तीचा वाटा देण्याची भीती उरणार नव्हती आणि त्या मुलीला थोडे पैसे दिले की कामही फत्ते होणार होतं. परशा आपल्या मौजमजेसाठी मुंबईच्या एका काळवंडलेल्या रेड लाईट वस्तीत पोचला. तिथेच त्याची नजर दिव्यावर पडली. दिव्या नुकतीच या दलदलीत पाऊल ठेवून उभी होती. आज तिचा तिथे पहिलाच दिवस होता. झोपडपट्टीत राहणाऱ्या दिव्याच्या खांद्यावर 2 लहान भावंडांच्या संगोपनाची आणि घराच्या गरिबीची मोठी जबाबदारी होती. परिस्थितीने गांजल्यामुळे नाईलाजास्तव तिने हे टोकाचं पाऊल उचललं होतं. दिव्याचं सात्विक सौंदर्य पाहून परशाच्या कुटील डोक्यात एक नवी शक्कल लढली. त्याने विचार केला, ही मुलगी दिसायला अतिशय सुंदर आहे आणि हिला पैशांची नडही आहे. हिलाच भाड्याची बायको म्हणून घरी न्यायचं आणि वडिलांसमोर लग्नाचं नाटक करायचं. परशाचा प्लॅन साधा पण धूर्त होता. काही दिवस नवरा बायको असल्याचं ढोंग करायचं. एकदा का वडिलांनी संपत्ती आपल्या नावावर केली की हिला हिचे ठरलेले पैसे देऊन कायमचा निरोप द्यायचा. ना घटस्फोटाची कटकट, ना संपत्ती वाटण्याची भीती. परशा दिव्याच्या जवळ गेला. दिव्यासाठी तो तिच्या आयुष्यातील पहिलाच ग्राहक होता. तिला एकांतात नेल्यावर परशाने थेट विषयाला हात घातला. तो म्हणाला, तुला शरीर विक्रय करण्याची गरज नाही. तुला फक्त माझ्यासोबत काही दिवस माझी मैत्रीण आणि पत्नी होण्याचं नाटक करायचं आहे. या कामासाठी तुला मी भरघोस पैसे द्यायला तयार आहे. दिव्याला क्षणभर स्वतःच्या कानावर विश्वासच बसला नाही. तिला 2 गोष्टींचा आनंद झाला. एक तर या नाटकातून तिला भावंडांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप पैसे मिळणार होते आणि दुसरं म्हणजे किमान काही दिवस तरी तिला या नरक यातनेतून सुटका मिळणार होती. तिने या प्रस्तावाला तात्काळ होकार दिला. परशाने स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चेन विकून पैसे उभे केले. त्याने आधी दिव्याला एका आलिशान ब्युटी पार्लरमध्ये नेलं आणि तिथून ते एका मोठ्या मॉलमध्ये गेले. परशाने तिच्यासाठी महागडे आणि फॅशनेबल कपडे खरेदी केले. त्या आधुनिक पेहरावात
दिव्या आता एखाद्या उच्चभ्रू शहरी मुलीसारखी डौलदार दिसू लागली. तिचं रूप पूर्णपणे पालटलं होतं. रेड लाईट एरियामध्ये तिचे कपडे उतरवणारे अनेक जण येणारे होते, पण तिच्या अंगावर सन्मानाचे कपडे चढवणारा परशा हा तिच्या आयुष्यातील पहिलाच पुरुष ठरला होता. ही गोष्ट दिव्याच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेली. परशा आपल्या आलिशान गाडीतून दिव्याला घेऊन गावाच्या दिशेने निघाला. प्रवासात दिव्या शांतपणे बाजूच्या सीटवर बसली होती. तिच्या मनात अनेक विचारांचे काहूर माजले होते. परशा मात्र तिला एखाद्या अनुभवी दिग्दर्शकाप्रमाणे सूचना देत होता. लक्षात ठेव दिव्या, गावी गेल्यावर कोणालाही तुझ्या भूतकाळाचा सुगावा लागता कामा नये. वागताना नम्र राहा, मोठ्यांचा मान राख, कोणाला कसा नमस्कार करायचा, लोकांशी कसं बोलायचं, हे सगळं नीट ध्यानात ठेव. तू फक्त माझी बायको नाहीस, तर या श्रीमंत घराण्याची होणारी सून आहेस, हे विसरू नकोस. परशा तिला एकसारखं समजावत होता. अखेर गाडी परशाच्या गावाच्या वेशीत शिरली. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका भव्य गेटमधून गाडी आत घुसली आणि एका टोलेजंग बंगल्यासमोर उभी राहिली. तो भव्य बंगला आणि तिथला थाटमाट पाहून दिव्याचे डोळे विस्फारले. आयुष्यात कधी स्वप्नातही न पाहिलेलं वैभव तिच्या डोळ्यासमोर होतं. गाडीतून दोघेही खाली उतरले. परशाने या नव्या पाहुणीबद्दल घरी आधीच निरोप धाडला होता, त्यामुळे घराचा दरवाजा उघडताच दिव्याचं पारंपरिक पद्धतीने स्वागत झालं. दिव्या मात्र त्या श्रीमंतीच्या झगमगाटात स्वतःला सावरण्याचा आणि परशाने दिलेल्या सूचनानुसार वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होती. दिव्याने परशाने दिलेल्या प्रत्येक सूचनेचे तंतोतंत पालन केले. घरात पाऊल ठेवताच तिने परशाच्या आईवडिलांना आणि घरातील वडीलधाऱ्या मंडळींना अत्यंत विनयशीलतेने वाकून नमस्कार केला. तिचे ते साधेपण आणि चेहऱ्यावरील उपजत भोळेपणा पाहून घरातील प्रत्येकजण क्षणार्धात तिच्या प्रेमात पडला. दिव्याचं सौंदर्य आणि तिची नम्रता पाहून सर्वांच्या तोंडून एकच शब्द निघाला, परशासाठी अगदी योग्य जोडीदार. सर्वांनी मनोभावे त्या दोघांना आशीर्वाद दिले. परशाने मोठ्या हुशारीने दिव्याची ओळख करून दिली. तो म्हणाला, आई बाबा, दिव्या एक अनाथ मुलगी आहे. तिचं या जगात माझ्याशिवाय कोणीही नाही. आपल्या मुलाने एका अनाथ मुलीला आधार दिला, तिच्यावर प्रेम केलं आणि तिला सन्मानाने या घराची सून म्हणून स्वीकारलं, हे ऐकून वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला. जो मुलगा कालपर्यंत फक्त उधळपट्टी आणि उनाडक्या करण्यात धन्यता मानत होता, तो आज एका अनाथ जीवाला सावरणारा जबाबदार पुरुष झाला आहे, असं समजून वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढला जातो आणि अवघ्या 10 दिवसांवर शुभमंगल ठरतं. या 10 दिवसात दिव्या त्याच घरात पाहुणी म्हणून राहणार असते. लग्नाची धामधूम सुरू होते. मुलगी अनाथ असल्यामुळे घराच्या प्रतिष्ठेनुसार दागिने, उंची साड्या आणि कपड्यांची जोरदार खरेदी केली जाते. दिव्यासाठी हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं होतं. परशा तिला आपल्या गावातील हिरवीगार शेती, डोंगरदऱ्या आणि निसर्गरम्य परिसर दाखवायला नेतो. तो निवांतपणा आणि निसर्ग पाहून दिव्याला खूप भरून येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील माणसांचं वागणं. तिचे होणारे सासू सासरे तिला पोटच्या मुलीप्रमाणे माया लावतात. ती जणू काही या घराचा भागच आहे असा भास तिला होतो. परंतु इतक्या निरागस आणि प्रेमळ माणसांची अशी फसवणूक करणं दिव्याच्या प्रामाणिक मनाला टोचू लागतं. तिचा जीव कासावीस होतो. एक दिवस ती परशाला एकांतात गाठते आणि स्पष्ट शब्दात सांगते, परशा, हे सगळं चुकीचं आहे. ही माणसं माझ्यावर जीवापाड प्रेम करतायत.
आणि मी त्यांना खोट्या नातात अडकवून फसवते. मला हे पाप करायचं नाही. मी हे नाटक आता थांबवू इच्छिते. परशा मात्र आपल्या ध्येयावर ठाम असतो. तो तिला पुन्हा वास्तवाची जाणीव करून देत कठोर आवाजात म्हणतो, दिव्या, भावूक होऊ नकोस. तुला तुझ्या धाकट्या भावंडांच्या भविष्यासाठी आणि घराच्या परिस्थितीसाठी पैशांची किती गरज आहे हे विसरू नकोस. हे नाटक आहे, पण तुझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आपल्या हतबल परिस्थितीमुळे आणि भावंडांच्या आठवणीमुळे दिव्याचे डोळे पाणावतात. जड अंतःकरणाने आणि केवळ मजबुरीपोटी ती पुन्हा एकदा त्या नाटकात सामील होण्यासाठी स्वतःचं मन तयार करते. लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले तशी लगबग वाढली. एक दिवस घरातील सर्व मोठी मंडळी दिव्याला घेऊन लग्नाच्या खरेदीसाठी बाजारात गेली. आमची सून राजकन्नीसारखी दिसली पाहिजे असं म्हणत सासू सासऱ्यांनी तिच्या पसंतीपेक्षा तिला काय शोभेल याकडे जास्त लक्ष दिलं. महागड्या रेशमी साड्या, भरजरी शालू आणि सोन्याचे दागिने यांची खरेदी झाली. दिव्याला मात्र त्या दागिन्यांच्या चकाकीपेक्षा त्या माणसांच्या मनाचा मोठेपणा जास्त भावत होता. इतके दिवस त्या घरात राहून आणि परशाच्या सततच्या सहवासामुळे दिव्याच्या मनात नकळत पालवी फुटली होती. परशा जरी हे सगळं एका करारापोटी करत असला तरी दिव्या मात्र आता त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागली होती. पण हे प्रेम व्यक्त करण्याची तिला भीती वाटत होती, कारण शेवटी ती तिथे एका नाटकाचा भाग म्हणून आली होती. अखेर तो बहुप्रतीक्षित लग्नाचा दिवस उजाडला. मांडव सजला, सनई चौघड्यांचे सूर घुमू लागले आणि मोठ्या थाटामाटात वाजत गाजत शेकडो पाहुण्यांच्या उपस्थितीत परशा आणि दिव्याचा विवाह सोहळा पार पडला. सर्वांनी लक्ष्मीनारायणासारखी जोडी म्हणत त्यांच्यावर अक्षता आणि आशीर्वादांचा वर्षाव केला. लग्नविधी आटोपल्यानंतर काही दिवसांनी नवविवाहित जोडप्याला थोडा एकांत मिळावा म्हणून घरच्यांनी त्यांना हनीमूनसाठी फिरायला पाठवण्याचे ठरवले. परशा आणि दिव्या हनीमूनसाठी एका सुंदर थंड हवेच्या ठिकाणी पोहोचले. तिथल्या धुक्यात हरवलेल्या दऱ्या आणि निसर्गरम्य शांततेत ते दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आले. दिवसा वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आणि निसर्गाचा आनंद घेताना परशालाही दिव्याच्या सहवासाची ओढ वाटू लागली होती. दिव्या जरी तिथे एका करारापोटी आली होती तरी मनातल्या मनात तिने परशाला आपला पती म्हणून पूर्णपणे स्वीकारले होते. त्या एकांतवासात एका रात्री त्यांच्यातील संकोचाचा पडदा दूर झाला आणि पती पत्नी म्हणून त्यांचे मिलन झाले. हनीमूनचे ते स्वप्नवत दिवस कसे संपले हे त्या दोघांनाही कळले नाही. हनीमून आटोपून जेव्हा ते दोघे आनंदाने घरी परतले तेव्हा त्यांचे स्वागत एका मोठ्या आश्चर्याने झाले. वडिलांनी परशाच्या बदललेल्या वागण्यावर विश्वास ठेवून आपली बरीचशी संपत्ती कायदेशीररित्या त्याच्या नावावर केली होती. इतकेच नाही तर परशाच्या आईने मोठ्या मायेने आणि विश्वासाने घरातील तिजोरीच्या किल्ल्या दिव्याच्या हातात सोपवल्या. आई भाऊक होत म्हणाली, दिव्या, आजपर्यंत मी हे घर सांभाळलं, पण आता तू या घरची खरी लक्ष्मी आहेस. आजपासून या घराची आणि तिजोरीची सर्व जबाबदारी तुमची दोघांची आहे. काही दिवस सुखात गेल्यानंतर एके दिवशी परशा आणि दिव्या सिनेमाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. परशा गाडी चालवत होता आणि दिव्या नेहमीप्रमाणे बाजूच्या सीटवर बसली होती. पण आज तिची चलबिचल वाढली होती. ती वारंवार आपल्या गळ्यातील मंगळसूत्राला स्पर्श करत होती. जणू काही ते नातं कायमचं निसटून जाईल अशी भीती तिला वाटत होती. रस्त्याच्या एका निर्जन वळणावर परशाने गाडी थांबवली आणि शांतपणे म्हणाला, दिव्या,
आजपासून आपलं हे नाटक संपलं आहे. आपण जो करार केला होता तो आता पूर्ण झालाय. वडिलांची संपत्ती माझ्या नावावर झाली आहे आणि घरच्यांचा विश्वासही मला मिळाला आहे. आता तू तुझ्या मार्गाला आणि मी माझ्या मार्गाला. परशाने गाडीतील एक बॅग तिच्या समोर ठेवली आणि पुढे म्हणाला, हे बघ, मी घरच्या तिजोरीतून खूप सारे पैसे आणले आहेत. हे पैसे तू घे. तुला आता पुन्हा मुंबईच्या त्या नरकात जाण्याची गरज नाही. या पैशातून तुझ्या आणि तुझ्या भावंडाच्या आयुष्यातील सगळ्या गरजा आरामात पूर्ण होतील. दिव्याला ते पैसे नको होते. तिला हवं होतं ते म्हणजे ते घर, तिथली माणसं आणि त्यांच्याकडून मिळालेलं निखळ प्रेम. पण तिचं प्रेम या करारापुढे हतबल होतं. परशासोबत केलेल्या त्या व्यवहाराची तिला आठवण झाली. नाईलाजास्तव आणि जड अंतःकरणाने ती परशाच्या निर्णयासमोर झुकली. पण तिचं मन मात्र त्या घराच्या उंबरठ्यावरच रडत होतं. गाडी रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली. ट्रेन यायला अजून काही वेळ शिल्लक होता, म्हणून दोघेही प्लॅटफॉर्मवर आले. परशा मनातून खूप खुश होता. त्याने जे ठरवलं होतं ते सगळं साध्य झालं होतं. दिव्याने पत्नीचं नाटक इतकं चोख निभावलं होतं की परशाने खुशीत येऊन तिला ठरवलेल्या रकमेपेक्षा थोडे जास्तच पैसे दिले. हे घे तुझे पैसे. आता तुझा आणि माझा कोणताही संबंध उरलेला नाही. असं म्हणत परशाने तिच्या अंगावरचे सोन्याचे दागिने मात्र परत मागितले. त्याच्याकडे याचंही एक धूर्त कारण तयार होतं. तो स्वतःशीच पुटपुटला, घरी गेल्यावर मी सांगेन की दिव्या आधुनिक विचारांची मुलगी आहे. तिला लग्नाच्या बंधनात अडकणं मंजूर नव्हतं. तिचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम होतं आणि ती मला सोडून निघून गेली. आई बाबा यावर सहज विश्वास ठेवतील. दिव्याने शांतपणे आपल्या अंगावरील एक एक दागिना काढून त्याच्या हवाली केला. पण जेव्हा मंगळसूत्राची वेळ आली तेव्हा तिचे हात थरथरू लागले. तिने मंगळसूत्राला घट्ट पकडून ठेवलं. परशाने डोळे वटारून मंगळसूत्रही मागितलं, पण दिव्याने ते देण्यास साफ नकार दिला. ती व्याकुळ होऊन म्हणाली, परशा, तुला हवं तर या मंगळसूत्राच्या बदल्यात माझे काही पैसे कापून घे, पण हे माझ्या गळ्यातून काढायला सांगू नकोस. हे माझ्यासाठी आता फक्त नाटक राहिलं नाही. दिव्याची ती टोकाची जिद्द आणि तिच्या डोळ्यातील पाणी पाहून शेवटी परशाचं मन थोडं विरघळलं. ठीक आहे, ठेवते तुझ्याकडेच, असं म्हणत त्याने तिला ते मंगळसूत्र ठेवण्याची परवानगी दिली. परशा दिव्याला स्टेशनवर सोडून परतीच्या प्रवासाला निघाला. दिव्याला त्याने निष्ठुरपणे गर्दीत सोडलं होतं. त्यामुळे तो तिच्याकडे मागे वळून सुद्धा पाहत नव्हता. त्याच्यासाठी तो व्यवहार आता संपला होता. स्टेशनच्या जिन्यावरून तो घाईघाईने खाली उतरत असताना अचानक त्याची टक्कर समोरून येणाऱ्या आर्ची आणि परशाशी झाली. हे तेच आर्ची आणि परशा होते जे आपल्या गावाकडून जीव वाचवून पळून आले होते. परशाने त्यांच्याकडे लक्ष न देताच त्यांना सॉरी म्हटलं आणि तो तसाच पुढे निघून गेला. दोघांचे चेहरे हुबेहूब सारखेच होते. दोघंही खूप घाईत होते, इतके की त्यांना एकमेकांकडे पाहायला सुद्धा वेळ नव्हता. पण त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक होता. एक खात्यापित्या घरातील जिम लावून बनवलेलं मजबूत शरीर असलेला श्रीमंत परशा होता, तर दुसरा गरिबीत वाढलेला शरीराने सडपातळ असलेला गरीब परशा होता. एक दिसायला अतिशय स्मार्ट आणि महागड्या कपड्यात होता, तर दुसरा मळक्या कपड्यात आपल्या अस्तित्वासाठी लढत होता. आर्ची आणि तिचा परशा सुद्धा त्याच्याकडे न पाहता जिना चढून स्टेशनवर आले. एकाच चेहऱ्याची दोन माणसं, पण एकाने पैशासाठी नातं सोडलं होतं आणि दुसरा नातं वाचवण्यासाठी घर सोडून पळत होता. श्रीमंत परशा आपल्या महागड्या आधुनिक गाडीत बसला. त्याने इंजिन स्टार्ट केलं आणि गाडी रस्त्याला लागली.
एसीच्या गारव्यात तो शांतपणे गाडी चालवत होता. पण त्याचं लक्ष मात्र रस्त्यावर नव्हतं. त्याला अचानक आठवलं, घाईघाईने जिना उतरताना तो ज्यांना धडकला होता ते जोडपं त्याच्या डोळ्यासमोर अंधुकपणे तरळू लागलं. तो तरुण मळक्या कपड्यात होता, पण त्याने त्या मुलीचा हात इतक्या घट्ट धरला होता, जणू काही अख्खं जग त्यांच्या विरोधात असलं तरी ते एकमेकांना सोडणार नव्हते. त्यांच्या गरिबीतली ती सोबत आठवताच प्रवासात परशाला आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी कमी असल्याची जाणीव होऊ लागली. त्याने सहज सवयीने बाजूच्या सीटवर नजर टाकली, पण तिथे दिव्या नव्हती. तिचा तो भोळा बाबडा चेहरा, तिच्या पैंजणांचा आवाज आणि तिचं ते निरागस हसणं तिथे नव्हतं. गाडी जशी पुढे जात होती तशी दिव्याची एक एक आठवण परशाच्या काळजावर घाव घालू लागली. लग्नाआधी मुद्दाम होणारी बायको म्हणून तिचा हात हातात घेऊन गावाकडच्या निसर्गरम्य वाटांवर फिरणं त्याला आठवलं. दिव्याचं घरच्यांशी असलेलं ते प्रेमाचं नातं, तिचं घर सावरणं आणि लग्नानंतर हनीमूनला जाताना तिचं ते खुललेलं रूप, कपाळावरची बिंदी, गळ्यातलं मंगळसूत्र, भांगातलं सिंदूर आणि त्या साडीतलं तिचं ते लोभस सौंदर्य आता त्याला अस्वस्थ करू लागलं होतं. हनीमूनच्या त्या एकांत रात्री आणि तिने दिलेली निखळ साथ आठवताना परशाला एका मोठ्या सत्याची जाणीव झाली. त्याला समजलं की दिव्या जरी तिथे बायको होण्याचं नाटक करायला आली होती तरी प्रत्यक्षात ती नाटक करत नव्हती. ती मनाने कधीच त्याची पत्नी झाली होती आणि एखाद्या पत्नीप्रमाणेच ती वागत होती. परशाने तिला भाड्याची बायको मानलं होतं, पण दिव्याने मात्र त्याला आपलं विश्व मानलं होतं. आता परशाच्या मनात एकच द्वंद्व सुरू झाले होते. त्याला जाणीव झाली आहे की ज्या दिव्याला त्याने फक्त एक साधन मानलं होतं ती प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यातील सर्वात अमूल्य व्यक्ती होती. तो गरीब परशा आणि आर्ची मळक्या कपड्यात असूनही सुखी होते, कारण त्यांच्याकडे एकमेकांची साथ होती. पण आपला परशा श्रीमंत असूनही आज मनातून पार रिकामा झाला आहे. परशाच्या मनात आता विचारांचे काहूर माजले होते. गाडीचा वेग जितका वाढत होता तितकीच त्याच्या मनातील अस्वस्थताही वाढत होती. गाडी चालवताना परशा स्वतःशीच पुटपुटला, माझ्याकडे आज गडगंज संपत्ती आहे, बँक बॅलन्स आहे, आलिशान बंगला आहे, पण ही श्रीमंती काय कामाची? ज्या घरात दिव्या नाही ते घर आता घर वाटणारच नाही. माझी खरी लक्ष्मी तर मी स्वतःच्या हाताने स्टेशनवर सोडून आलोय. त्याला आठवला दिव्याचा तो निरागस चेहरा, जो कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याच्यावर प्रेम करत होता. तिला पैशांचा लोभ नव्हता, तिला फक्त हवं होतं ते म्हणजे परशाचं प्रेम आणि तो सन्मान. आयुष्यात पुन्हा कधीच मला तो चेहरा पाहायला मिळणार नाही का, या विचाराने परशाच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने क्षणभरही उशीर न करता जोरात ब्रेक मारला. गाडीचा टायर रस्त्यावर घासला गेला आणि एक मोठा आवाज झाला. मागचा पुढचा विचार न करता त्याने गाडीचा युटर्न घेतला आणि गाडी पुन्हा स्टेशनच्या दिशेने सुसाट वेगाने धावू लागली. आता त्याच्या मनात केवळ भीती आणि चिंता होती. दिव्या अजून तिथेच असेल का? ट्रेन आली असेल तर ती निघून गेली असेल का? परशाला आता स्वतःचाच राग येत होता. इतके दिवस सोबत राहूनही त्याने कधीच तिला तिच्या गावाबद्दल विचारलं नव्हतं. ती मुंबईत कुठे राहायची, तिची भावंडं कुठे आहेत हे त्याला काहीच माहीत नव्हतं. दिव्यानेही त्याला कधी काही सांगितलं नव्हतं, कारण त्यांच्यात फक्त एक व्यवहार झाला होता. देवा, प्लीज तिला तिथून हलवू नकोस, मला माझी चूक सुधारायची एक संधी दे, परशा मनातून प्रार्थना करत होता. त्याच्या डोळ्यासमोर आता फक्त स्टेशनचा तो जिना आणि तिथे उभी असलेली दिव्या दिसत होती.
परशाची गाडी चित्त्याच्या वेगाने पुन्हा स्टेशनवर पोहोचली. गाडीतून उतरताच तो धावतच प्लॅटफॉर्मच्या दिशेने गेला. त्याची नजर वेड्यासारखी दिव्याला शोधू लागली आणि अचानक त्याला एका कोपऱ्यातील बाकड्यावर मान खाली घालून बसलेली दिव्या दिसली. ती अजून तिथेच होती. दिव्या! परशाने आपल्या मनातील सगळी ओढ एकवटून तिला जोरात हाक मारली. आपलं नाव ऐकताच दिव्याने दचकून वर पाहिलं. समोर परशाला पाहताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती पटकन उभी राहिली आणि दोघेही एकमेकांच्या दिशेने धावले. एखाद्या चित्रपटाच्या दृश्याप्रमाणे त्या अथांग गर्दीतही त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. परशाच्या डोळ्यात आज पश्चातापाचे अश्रू होते. त्याने तिचे हात हातात धरले आणि व्याकुळ होऊन तिची माफी मागितली. दिव्या, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. चल, आपण आपल्या घरी परत जाऊया. दिव्या काहीच बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरील समाधान सर्व काही सांगून जात होतं. तिने वाकून आपल्या पतीच्या चरणांना स्पर्श केला आणि आपल्या कपाळाला लावून घेतले. तिने परशाला मनोमन आपला देव मानलं होतं. तिला पूर्ण खात्री होती की जो परशा तिला त्या नरकातून सन्मानाने बाहेर काढू शकतो, तो आपल्या पत्नीला असा वाऱ्यावर कधीच सोडणार नाही. तिचा विश्वास आज जिंकला होता. परशाने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि मोठ्या अभिमानाने तिला आपल्या गाडीकडे घेऊन निघाला. आता हे नातं व्यवहार नव्हतं, तर ते जगातील सर्वात सुंदर सत्य बनलं होतं. परशाने गाडी सुरू केली आणि घराच्या दिशेने प्रवासाला सुरुवात झाली. दिव्या पुन्हा एकदा बाजूच्या सीटवर बसली होती, पण यावेळी तिच्या मनात कोणतीही भीती किंवा दडपण नव्हतं. गाडी रस्त्यावरून धावत असताना दिव्याने पहिल्यांदाच अगदी हक्काने आपले डोके परशाच्या खांद्यावर विसावले. आधीच्या प्रवासात तिने कधीच असा हक्क दाखवला नव्हता, कारण तेव्हा ते फक्त एक नाटक होतं. पण आता परिस्थिती बदलली होती. परशाच्या खांद्यावर डोकं टेकवून तिने आपले डोळे मिटून घेतले. परशानेही एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हाताने दिव्याचा हात प्रेमाने आपल्या हातात घेतला. त्या एका स्पर्शात दिव्याला पूर्ण विश्वासाची आणि सुरक्षिततेची जाणीव झाली. ज्या खांद्यावर डोकं टेकवणं हे मघाशी केवळ स्वप्न होतं, तोच खांदा आज तिच्या आयुष्याचा खरा आणि कायमचा आधार बनला होता. परशा दिव्याला सन्मानाने पुन्हा आपल्या घरी घेऊन येतो. आता त्याच्या मनात कोणतीही भीती किंवा खोटेपणा नव्हता. घरातील सर्व मोठ्या मंडळींसमोर उभे राहून परशाने आजवर घडलेला सर्व प्रकार, तो व्यवहार आणि दिव्याचे सत्य खरे खरे सांगून टाकले. तो वडिलांकडे पाहून धीर गंभीर आवाजात म्हणाला, बाबा, मी आजवर तुमची फसवणूक केली. जर माझ्या या कृत्यामुळे तुमचा माझ्यावर राग असेल तर मला तुमची ही संपत्ती नकोय. मी आजच हे घर सोडून जायला तयार आहे. पण माझी खरी संपत्ती आता ही माझी पत्नी दिव्या आहे. तिला मी सोडू शकत नाही. परशाचे हे शब्द ऐकून वडिलांना राग येण्याऐवजी त्याचा अधिक अभिमान वाटू लागला. जो मुलगा कधी काळी केवळ उधळपट्टी आणि चुकीच्या संगतीत गुरफटलेला होता, तो आज इतका जबाबदार झाला होता. वडिलांच्या मनात विचार आला, ज्या दिव्याला आपण अनाथ समजलो, तिनेच खरं तर आपल्या मुलाला सनाथ केलं होतं. गरिबीमुळे आणि भावंडांच्या ओढीने मजबुरीपोटी एका चुकीच्या व्यवसायात गेलेली ती मुलगी मनाने किती स्वच्छ होती, हे तिच्या वागण्यातून सिद्ध झालं होतं. वडिलांनी पुढे होऊन दिव्याच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि तिला मोठ्या मनाने आपल्या घरची सून म्हणून स्वीकारलं. इतकंच नाही, तर त्यांनी एका मोठ्या मनाचा परिचय देत दिव्याच्या लहान भावंडांनाही याच घरात मानाने राहायला बोलावले. आता ती पोरं अनाथ नाहीत, ती या घराची मुलं आहेत, असं वडिलांनी म्हणताच
दिव्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. एका श्रीमंत पण भरकटलेल्या परशाचा प्रवास एका सोशिक दिव्यामुळे खऱ्या अर्थाने सुखाच्या दिशेने सुरू झाला. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.